राज्यभरात नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पक्षाचा एक नगराध्यक्ष विजयी झाला आहे। भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिर्झा समरीन नाज वसीम बेग यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे। 800 मतांनी विरोधी उमेदवाराला हरवून विजय मिळवला आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर भाजपला मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र अटीतटीच्या लढतीत मिर्झा शमीम नाज वसीम बेग यांनी बाजी मारली आहे। निकाल जाहीर होताच भोकरदनमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला। फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत दानवे व ज्येष्ठ नेते शमीम मिर्झा यांनी या विजयाचे श्रेय जनतेला दिले आहे। याविषयी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते शमीम मिर्झा यांनी भोकरदन शहरातील नागरिकांचे आभार मानत मोठे काम करणार हे देखील त्यांनी सांगितले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। देखो, ऐतिहासिक विजय तो हासिल किया है। सबसे पहले तो मैं शरद चंद्र पवार पार्टी का और मेरे नेता आदरणीय चंद्रकांत दानवे साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं कि मैं जैसे गरीब को उन्होंने मेरे बहू को टिकट देकर ये मौका दिया और वार्ड में भी मेरे मिसेस को दोनों पे चुन के आए। और आगे का ये है कि भाई जो भी शहर की समस्या है, पानी है, स्वच्छता है, हर चीज़ मैं करने की पूरी कोशिश करूँगा इनके माध्यम से। हमारे हर्षबोध यादव साहब है, ये मेरे पीछे है बिल्कुल। ते 2 महिन्यापासून आम्ही या शहरामध्ये 1 to 1 घरापर्यंत आणि सर्व जाती धर्माच्या समाजापर्यंत जाण्याचं काम केलं। त्यानंतर माझे 20 माननीय नगरसेवक जेव्हा प्रभागामध्ये उभे करायचे होते त्यांच्याशी 1 to 1 चर्चा केली आणि चर्चा केल्याच्या नंतर त्यामधून 3 नावं आले। 3 मधून एक नाव आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवाराला फायनल केलं आणि त्यामध्ये आज खरोखर बघितलं तर मी सांगितलं होतं की आपल्याला या शहरामध्ये भयमुक्त शहर बनवायचं आणि ते जनतेनं माझा आक्षेप केलं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय या जनतेनं केलेला आहे। तुम्ही म्हणलात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मात्र भाजपचे नेते रावसाहेब दानवे असं म्हणतात की तुम्ही जास्त हुरळून जाऊ नका, हा विजय काही कोणी पक्षाचा नाहीये, हा सामाजिक समीकरणाचा विजय। खरोखर तसं बघितलं तर मला दलित असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, या शहरातला सर्व समाज, त्यामध्ये ब्राह्मण समाजानं सुद्धा मतदान केलेलं आहे। रावसाहेब पाटलांना खरोखर अनेक वर्ष राजकारण केलं पण या शहरामध्ये त्यांना आतापर्यंत पकड करता आलेली नाही आणि ते म्हणत होते की हे दोन्ही तिकडे महाविकास आघाडी झाली नाही तर माझा विजय 100%। त्यांना 900,000 मतांना जनतेनं चपराक दिली। ते म्हणतात की आता नगरपालिका तुमच्या ताब्यात आली, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मार्केट कमिट्या अजून बाकी आहे, त्यामध्ये तुम्हाला त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे आज एकाच 10, 14 उमेदवार इच्छुक आहे। इच्छुक उमेदवार झाल्याच्या नंतर 14 मधून जिल्हा परिषदचं एकच तिकीट दिलं जाणार आहे। ते इच्छुक असलेले ते इच्छू होणारे आणि ठणाठण ठणके देणारे, एकाला तिकीट मिळणार आणि 11 आमच्या बाजूने येणारे। त्यामुळे त्याच्यातही रावसाहेब पाटील दानवे साहेबाला जशाचं तसं उत्तर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष करेल। तर आपली पुढील दिशा काय असणार आहे? आता निवडून दिल्याच्या नंतर कालपर्यंत निवडून आणण्यासाठी सर्वांना तुतारीला मतदान करा, आमचा उमेदवार हात दाखवा गाडी थांबेल, या पद्धतीने जनतेनं ते ऐकलेलंय। पण आता या शहरामध्ये स्वच्छता असेल, रस्ता असेल, नाली असेल, पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, याला आम्हाला प्राधान्य द्यायचंय आणि भयमुक्त घाबरायचं कुठल्याही पक्षाने, मग तो भाजपाचा असेल किंवा कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या धर्मजातीचा असेल, त्यांना आता भयमुक्त राहायचंय। घाबरायचं काही कारण नाहीये आणि जे काही कर्मचारी अधिकारी नगरपालिकेच्या माध्यमातून चांगलं काम करत नसेल तर त्यासाठी मी माजी आमदार चंद्रकांत दानवे राज्य शासनामध्ये सरकारमध्ये असताना सुद्धा होतोय, त्याचा चांगला अभ्यास मला आहे, त्यामुळे त्याच्यातही काही घाबरायचं काही कारण नाहीये। आता ते आलेले आमचे सुद्धा 9 आणि 1 अध्यक्ष 10, आम्हाला कुठेही अडचण नाहीये आणि नगरपालिकेमध्ये 2 आल्याच्या नंतर त्यांचं मत त्यातला 1 त्याने अगोदरच आमचं सकाळी अभिनंदन केलेलं आहे। त्यामुळे नगरपालिकेमध्ये कशी चालवायची आणि कशी चालवायची ते चांगला आम्हाला त्याचा अभ्यास आहे, त्यामुळे ते नक्कीच चालू आणि या शहराला खरोखर विकासाच्या माध्यमातून पुढे आम्ही नेऊ। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।